श्रीपते दयेचा सागरा स्वामी श्री योगेश्वरा नमो नमः श्री योगेश्वरा नमो नमः मनाची सुमने माझी अर्पितो भाव सोरम करावे कुसुमासन नारियल परिशिर ये नाही सुपारी भाववीणा तुझर्पितो भाववीणा तुझ सर्वज्ञ श्री चक्र स्वामी की जय श्री दत्तात्रेय महाराज की विसुचि रस बनवा स्वामी सुचि रस माझा
महाराज की श्री गोविंद प्रभु महाराज की सत्य सनातन महात्मा धर्म की जय चतुर्वेद साधन की जय मनसरवाले बाबा की दंडवत सर्वांनी दोन साष्टांग दंड घालायचे दोन साष्टांग दंड घालायचे बाजूला संघ असे कुजून आणि दोन साष्टांग दंड घाला तिकडे बाबांच्या गाडीकडे दंडोपाय झाले पाहिजे बरोबर दंड आणि सर्व साधू संत मनसर येथील सर्व साधू संत लक्षात घ्या रोजच्या प्रमाणे 12:30 वाजता तुम्ही आश्रमात येत असतात 12:30 वाजलेले आहेत आदरणीय श्रद्धेय पूजनीय आचार्य श्री भांडगर बाबा परमप्रीती महानुभाव आश्रम मनसर बाबाजींच्या आश्रमात लवकरात लवकर सर्व संततीने सर्व संतांनी उपस्थित व्हायचे चला या लवकर बसा ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुता दिव्यस्तमे सांग पदक्रम उपनिषदे गायन्ति अप्सामगा ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनः यक्षात्वन्नमितुसुरासुरगणा श्री गोपाल कृष्ण महाराज वंदो चक्रधरा कृपा गुणवर सर्वेश्वराची ज्ञानकरा देवाची भावी देवी अरण्य कुवार
जवळ बसा माली सगळ्यांना लोक येणार आहे जवळ बसा गोविंद प्रभु महाराज की जय। आज आपल्या या नवरात्रानिमित्त कृती सुरू आहे। या निमित्ताने आजचा हा शेवटचा दिवस म्हणजे नवमीचा दिवस आहे। नवमीला आपण एवढं का बरं मानतो, फार महत्त्वाचा विषय आहे। कारण नवमीच्या दिवशी गावामध्ये, ज्या गावामध्ये आपण राहतो, ज्या गावामध्ये आपलं वास्तव्य असतं, ज्या गावामध्ये आपण राहतो त्या गावामध्ये हिंसा प्रवर्तन असते, हिंसा होत असते। हिंसा होते म्हणजे काय होते? तर हिंसा होते म्हणजे काय होते? हिंसा होते म्हणजे त्या गावामध्ये देवी बसत असते ना, तर देवी बसते, त्या देवी जवळ आजच्या दिवशी बळी दिला जातो। नवमीच्या दिवशी देवीच्या इथे बळी दिला जातो आणि बळी देतात, म्हणून त्या ठिकाणी हिंसा होत असते। आजचा नवमीचा दिवस आहे, नवमीच्या दिवशी हिंसा देत असते, बळी देत असते। आणि जुन्या काळामध्ये रेडे कापायचे, देवीच्या पुढे जुन्या काळामध्ये रेडे कापायचे। आजही बळी देण्याचा प्रकार देवीजवळ चालत असतो आणि तशा ठिकाणी, हिंसेच्या ठिकाणी आपण राहू नये। हिंसा होते म्हणजे त्या ठिकाणी आपण राहू नये, आणि राहू नये म्हणजे काय, तर गाव सोडून दुसऱ्या गावाला जाणे। पण आपण आता तुम्ही भरपूर लोक इथे आलेले आहात, कशा करीत आलेले आहे?
पडणा करिता जात असतो आपण, पडणा करिता जातो म्हणतो आपण. महानुभावपंथीय भाषेमध्ये त्याला विजन म्हणतात, पडणा करिता जातो म्हणतात. पडणा करिता म्हणजे काय, तर आपले घरून आपण निघणे दुसऱ्या ठिकाणी जाते. कोणी शेतामध्ये जातात, कोणी शेतामध्ये जातात, कोणी मठात जातात, मंदिरात जातात, आश्रमांमध्ये जातात आणि तिथे जाऊन राहणे, त्या ठिकाणी जाऊन राहणे संध्याकाळचा तो सूर्यास्त होईपर्यंत. त्याचा नियम कसा आहे, संध्याकाळचा तो सूर्यास्त होईपर्यंत, रात्र होईपर्यंत तिथे थांबणे आणि संध्याकाळचा सूर्य डुबला, सूर्यास्त झाला की त्याच्यानंतर मग मात्र आपण आपल्या घरी जात असतो. हा पहिले पासून मानव पंथामध्ये चालत आलेला नियम आहे. आता एक गोष्ट पुन्हा लक्षात ठेवा की ज्या वेळेला आपण काय म्हणतो की 10 दिवस आपल्याला आता नवरात्र आहे, बाहेरचं चालत नाही, नवरात्र आहे बाहेरचं आपल्याला चालत नाही आपण म्हणतो ना. मग नवरात्र आहे बाहेरचं चालत नाही म्हणजे काय बरं चालत नाही, तर त्या नवरात्रामध्ये ती देवी बसत असते आणि नवरात्र सुरू झाले म्हणजे नवरात्र सुरू झाल्यापासून त्या ठिकाणी त्या गावामध्ये तिचा वावर असतो. 10 दिवस ईश्वराने त्यांना मोकळे दिलेले आहेत, 9 दिवस, आणि त्या ठिकाणी त्यांचा वावर असल्यामुळे, फिरत असल्यामुळे आपण जर एखादा पदार्थ जर दुकानातून विकत घेतला तर तो पदार्थ जो असतो तो तामस असतो, तिथे तामसत्व असते आणि मग तो पदार्थ जर आपण घेतला, विकत जर घेतला ना तर आपण चिडचिड करायला लागतो. 10 दिवसामध्ये जर पदार्थ घेतला आपल्यामध्ये तामसत्व येत असते, चिडचिड करतो आपण. आणि तामसत्व आपल्यामध्ये येऊ नये, आपल्यामध्ये तामसत्व येऊ नये, आपल्यामध्ये सात्विक भाव आला पाहिजे. म्हणून आपण काय करत असतो, त्या 10 दिवसामध्ये बाहेरचे पदार्थ घेत असतो आणि घ्यायला नाही पाहिजे. हे नवरात्र जे असतात हे देवीचे नवरात्र असल्यामुळे फार महत्वाचे असतात आणि फार चांगल्या पद्धतीने पाळायचे असतात. 9व्या दिवशी 8 दिवस पाळला, 9व्या दिवशी हा 9वा दिवस महानवमी असते. त्या दिवशी आपण बाहेर, जसं तुम्ही महास्थानावरती आलेले आहेत, पडण्याला तुम्ही जाता, परंतु जे कुठे जात नाही ते जे घरी राहतात त्यांनी घरी राहायला नाही पाहिजे. आणि घरी जरी राहत असेल तर त्यांनी स्मरण, पाठ, पारायण, चिंतन, देवपूजा, नामस्मरण करायला पाहिजे. जर घरी राहून टीव्ही पाहत बसले, मोबाईल पाहत बसले तर ते काहीही कामाचं नाही. त्याच्यानंतर तुमच्यामध्ये सुद्धा तामस भाव निर्माण होत असतो. म्हणून घरी राहणे हे टाळायचं असतं. जर राहता तर मग देवधर्म, पूजापाठ ही आपण रोज करतो त्याच्यात डबल करायला पाहिजे. जेवढी आपण रोज देवपूजा करतो, पाठपारायण करतो त्याच्या डबल घरी जर राहत असाल तर करायला पाहिजे. आणि तुम्ही जेव्हा नोकरीनिमित्त भरपूर लोक नोकरीला जातात तर जमेपर्यंत हा दिवस, नवमीचा दिवस टाळायला पाहिजे का नाही. आज नवमी आहे, आजच्या दिवशी मी नोकरीला जाणार नाही, पण रोज आपण जातो ना, एक दिवस न गेल्याने काय होणार. परंतु तो दिवस टाळायला पाहिजे. आणि नाही टळू शकला, नाही बा आज पार कसं 10वीच्या मुलाचा पेपरच आहे, 10वीच्या मुलाचा पेपरच आहे, किंवा जे शिक्षक लोक आहेत त्यांना एखाद्या ठिकाणी ड्युटी लागलेली आहे, डॉक्टर माणूस आहे त्याला ऑपरेशन वगैरे काही महत्वाची कामं असतात आणि अशा वेळेला बलवत्तर म्हणतो आपण, जावंही लागलं तरीही सकाळी उठून त्यांनी 11 वाजेपर्यंत, 10 वाजेपर्यंत त्यांच्या वेळेपर्यंत त्यांनी भरपूर विधी आचरायचा असतो आणि नंतर जायचं असतं. जाऊच नाही पण जाण्याचाही योग आला तर मग त्यांनी विधी म्हणजे देवधर्म, पूजापाठ भरपूर करायचे असते. हा दिवस फार महत्वाचा असतो. जिकडे तिकडे देवीचा वावर असतो, त्याच्यामुळे आपल्याला या दिवशी जास्तीत जास्त पूजापाठ करतो. तुम्ही इथे आलेले आहात, या ठिकाणी तुम्ही आलेल्या स्थानावरती आलेल्या, तसंच गावच्याही लोकांनी, तुमच्या बरोबरीच्या लोकांनी इकडे तिकडे जायला पाहिजे. नाही काही तर शेतामध्ये तरी पडण्याला जाणे फार महत्वाचे असते. आज आपला हा प्रवचनाचा 12वा दिवस आहे. 21 तारखेपासून पोथी प्रवचन सुरू आहे. आज 12वा दिवस आहे. सर्वांना आमच्या शुभेच्छा देतो.
सर्वज्ञ श्री चक्रधर सामान्य स्त्रिया भेटे गोसावे उदयाचे उभया हाटवटिया विजय करीत होते. पूर्व पश्चिम हाटवटे दक्षिणेली ओळीसी तयाचे घरे होते. गोसावे विहरणाचे विजय केले. विहरणोने मागुते गोसावे विजय करताते. तव हाटवटे ये दोघे सामान्य स्त्रिया भेटलिया. एके गोसाव्या ते देखिले. सामोरे आले दंडवते घातले. श्रीचरणा लागली. मगतिया गोसाव्या ते विनविले. जिजी माझी या घरासी विजय करावे. गोसावे विनवणे स्वीकारली. मग तयाचे या घरासी विजय केले. माचे यावरी आसन झाले. श्रीचरण प्रक्षाळन झाले. ते गोसाव्यासे पोडे ओळगविलिया. मग विडिया करोने दिदलिया. तव दुसरे आले तिया मनितले. माते द्रव्य अपारसे जी परिवाया जातसे. ते भोगे ऐसा पुरखो नाये जी. गोसावे एरीच्या तोंडाचे वास पाहिले. तव तिया मनितले सर्गे परते ऐसे काय म्हणतासी. गोसावे माये गोसावे बापू गोसाव्यांची सेवा दास्य किजे. मामा काय म्हणतसे आणि गोसावे मागुते एरीच्या तोंडाचे वास पाहते. जिजी माते द्रव्य अपार असे परिवाया जातू असे. आणि गोसावे मागुते एरीच्या तोंडाची वास पाहिले. सर्व परती गोसावे माये गोसावे बापू गोसाव्यांची सेवा दास्य किजे. सर्वज्ञ म्हणितले मामा काय म्हणत असे. तव एरीचे तोंडाचे वास पाहते. मागुते ते म्हणे जिजी माते द्रव्य बहुत असे परिवाया जात असे. तो गोसावे एरीच्या तोंडाचे वास पाहते. तव एरी म्हणे सर्गे परती गोसावे माय गोसावे बापू गोसाव्यांची सेवा दास्य किजे. यावरी सर्वज्ञ म्हणितले बाई तुम्ही म्हणत असा ते होय. हे म्हणत असा असती ते नव्हे. मग सर्वज्ञ म्हणितले बाये एकीसी ऐसा भाव एकाचा ऐसा भाव. म्हणून सर्वज्ञ म्हणितले भावासी राहू राणा नाहे अंक. सामान्य स्त्रिया भेट सामान्य स्त्रिया भेटी. एकदा स्वामी बाजारामध्ये जात असताना दोन्ही बाजूला बाजार भरलेला होता. त्यामध्ये दोन सामान्य स्त्रिया. एका सामान्य स्त्री स्वामी जवळ आली. स्वामींचा हात धरला आणि तिने आपल्या भिडाराला नेलं. तिच्यासोबत दुसरी आली आणि स्वामी बसले असताना तिने स्वामींचं चरणावर नतमस्तक झाली. स्वामींना विडा वळगवला. स्वामींना तांबूळ दिलं, पान दिलं. आणि दुसरी जे होती ते स्वामींना म्हणतात की जी माते द्रव्य अपार असे. माझ्याजवळ संपत्ती भरपूर आहे परंतु त्याचा उपभोग घेणारा कोणी पुरुष नाही. तेव्हा स्वामी त्या पहिल्या बाईकडे पाहतात आणि ती म्हणते सर्गे परते बाजूला हो. हे ईश्वरी पुरुष आहे. हे महात्म्य आहे. हे माय आहे. बाप आहे. तू असं कसं काय बोलते. तेव्हा त्या स्वामींनी त्या बाईकडे पाहिलं आणि ती परत पुन्हा तेच म्हणायला लागली की जिजी माते द्रव्य अपार असे परी दयासे भोगिता कवनी नाही. त्याचा उपभोग घेणारा कोणी पुरुष नाही. तेव्हा स्वामी परत त्या बाईकडे पाहते
ती म्हणते सर्गे परते परमेश्वर माय परमेश्वर बाप, हे मायबाप आहे, यांना तू असं काय म्हणून राहिली? आणि त्यानंतर परत पुन्हा ती तिसऱ्यांदा म्हणते, तिसऱ्यांदा स्वामी त्याच पद्धतीने तिच्याकडे पाहते. त्यानंतर स्वामी म्हणतात की बाई, एकाचा भाव असा की तिच्या मनामध्ये आम्ही मायबाप म्हणून आहोत, आणि एकाचा भाव असा की तिला आमचा उपभोग घ्यायचा आहे. अशा पद्धतीने स्वामी दोघी स्त्रियांचा भाव, दोन्ही सामान्य स्त्रिया आहेत, परंतु दोघीचा भाव कसा आहे तो परमेश्वर सांगतात. तेव्हा स्वामी म्हणतात की बाई, भावासी काही राहो राणासे. भाव असा आहे का त्याला रंग नाही आणि राजा नाही, हा दोघांचाही भाव समानच, म्हणजे काही राव किंवा राणा नाही, हा उच्च किंवा हा नीच नाही, असा तो भाव आहे. मैक युद्ध निवारण एकोदेश गोसावी विहरणावने विजय करता ते, तव हाटवटे ये वैसे झुंजत असती. गौगा लोकू माळवन वदा उपरी यावरी, पटेसाळावरी उभा ठाकूने पाहतो होता. तव गोसावी मैसियाकडे विजय करता ते. अवघा लोकू बोंबाईला, आओ आओ महात्मे हो, सावमे नको जाऊ. मैसे झुंजत असते. गोसावी अगाध चक्रवर्ती विजय केले. तोही मध्ये उभे राहिले. एकासी अवलोकिले आणि तयाचा रोको हरला. आणि तो भुईसी उंगतू उंगतू निघाला. आणि गोसावी एराते अवलोकिले आणि तयाचा रोको गेला. आणि तो भुई उंगतू उंगतू निघाला. अवघिया लोकांची आश्चर्य झाले. लोक म्हणे, जिजी आजी गोसावी आमचे राखिले. एरबी हे आमचे निपट मारी तेजी. मग गोसावी गुंपेसे विजय केले अंक. मयूक युद्ध निवारण. मयीक युद्ध निवारणे. एक दिवस स्वामी बाजारामध्ये जात असताना तिथे दोन म्हैसा किंवा हल्या यांची टक्कर सुरू होती, आणि ते सगळे लोक माळवादार उभे राहून पाहत होते. काही आपल्या घरावर उभे राहिले, काही उंच टेकडावर उभे राहिले, आणि तिथे मधात कोणी जात नव्हतं. तेव्हा स्वामी त्या बाजार चौकामधून जात असताना सर्व लोक ओरडायला लागले की जिजी तिकडे जाऊ नका, तिकडे दोन म्हैसे म्हणजे लढाई करत आहेत. तेव्हा स्वामी त्यांच्याकडे पाहतात आणि स्वामी सरळ अगाधत्व स्वीकार करतात. तो दोघीच्या मधामध्ये जाऊन उभे राहतात आणि एकाकडे पाहतात, तर त्याचा रोष शांत होतो. तो भुई घुंगत घुंगत निघून जातो. आणि तसंच स्वामी दुसरीकडे पाहतात, दुसऱ्या म्हैसाकडे पाहतात, आणि त्याचाही रोष नाहीसा होतो. तोही भुई घुंगत घुंगत निघून जातो. तेव्हा सर्वचे सर्व स्वामींजवळ येतात आणि स्वामींना नतमस्तक होतात, दंडवत करतात, आणि स्वामींना म्हणतात की जिजी आपण आलात म्हणून यांचा रोष नाहीसा झाला, हे निघून गेले आणि आम्ही वाचलो जी, नाहीतर आता मात्र यांनी कोणाला कोणाला प्राण घेतला असता, कोणाला कोणाला यांनी मारलं असतं. सोमवारी लोणारा जाणे एकोदे गोसावे उदयाचे विहरणा विजय करिता ते. तव बोले बाई गोसाव्या ते विनविले, बामुन्य देव हो अवघा लोक लोणारासे सोमवारे से जातसे. तरी तुम्ही चाला जाओ. गोसावे विनवणे स्वीकारिले. सर्वज्ञ म्हणितले, बाई घेया मात्रा. मग ते हे मात्रा घेतली. गोसावी उदूची कुमारेश्वरा विजय केले. कुमारेश्वरी आसन झाले. ते गोसाव्या जेवढे मात्रा ठेविले. मग ती अष्टतीर्थिया करावया गेलिया. गोसावी तयाची मात्रा राखते राहिले. मग तिया अष्टतीर्थिया करोने आलिया. मग ते हे मात्रा घेतले.
गोसावी धारेसी विजय केले, पटी साडे आसन झाले, तेत तेही मात्रा ठेविली. गोसावी गौमुखी श्रीचरणो घातला, मग तेही स्नाने केले, अवघिया लोका स्नाने झाले. मग तिया कुंडासी प्रदक्षिणा करोनी आलिया, परिवंट बांधले, मात्रा घेतली. बामोन्य देव हो आता गावांतो चाला, सर्वज्ञे म्हणितले बाये चाला. मग गावांतो गेलिया, दैत्य सुदना मागे वाव्य कोणी मडो, तेत बिडार केले. बिडार पाहुणे गोसावी मागोते, धारेसी विजय केले. आसन झाले, बोने बाई रंजन केले, तयाचे धाकुटे बोने बाई आले. गोसाव्या ते विनवणे घेऊने गेले, मग गोसाव्यासी आसन घातले. आरोगण दितले गोळा झाला, विडा ओळगविला, मग त्या जेविलिया. रात्री दैत्य सुदना मागे वाव्य कोणी मडू, तीर्थ गोसाव्यांचे पडू झाला. एरी दिसी बोने बाया अष्टतीर्थिया करुणी आलिया. गोसावी विहरणासी विजय केले, तिया दिसा हाटवेड होय तव गोसावी विहरणोनी विजय केले. दैत्य सुदने आसन झाले, बोने बाई रंजने केली. मग गोसाव्या ते विनवावया आलिया. गोसावी विनवणे स्वीकारली, मग गोसावी विजय केले. गोसाव्यासी आरोगण झाले, डोळा झाला, विडा ओळगविला. तेत नावे कपोडू झाला, उपोडू झाला. मग तिया हाटांतो गेलिया, पाणी पोपडे घेतले. धुनीची अंगे टोपरे सिविले, उपानो घेतलिया. तव तेत नावे क अवेड झाली, मग तेही म्हणितले बामुन्य देव हो चालाना. अवघा लोको निघोने गेला, सर्वज्ञे म्हणितले बाये हेया मात्रा, तेही मात्रा घेतले. गोसावी मेहंकराचे विजय केले. अंक सोमवारी लोणारा जाणे. सोमवारी लोणारा जाणे. यानंतर सोमवारीच्या दिवशी पर्व असल्यामुळे सर्वचा सर्व लोणार तीर्थावर विजय केले. मग बोनेबाईया म्हणतात की जीजी आज सोमवारी लोणार तीर्थावर यात्रा आहे, तिथे पर्व आहे, तरी चाला ना. तेव्हा स्वामी म्हणतात की चला आणि घ्या मात्रा. तेव्हा बोनेबाईया तिथे सर्व साहित्य घेतात आणि स्वामी लोणारला जातात. लोणारला कुठे दैत्य सुदनाच्या मठामध्ये स्वामींचं आसन होते. बाईया अष्टतीर्थ करायला जातात. अष्टतीर्थ करेपर्यंत स्वामी त्या बिढारावर बसून राहतात, त्यांची मात्रा सांभाळतात. त्यानंतर त्या बाईया येतात. बाया आल्यानंतर स्वामी लोणार तीर्थावर गोमुखाकडे जातात. तिथे स्वामी चरण क्षालन करतात, त्याच्यात पाय टाकतात, पाय धुतात आणि नंतर मग दैत्य सुदनाच्या त्या वायव्य कोणाकडे स्वामींचं आसन होते. त्यानंतर तिथे रात्री मुक्काम होतो. दुसऱ्या दिवशी परत पुन्हा ते उठतात, स्वामी परिसराला जाऊन येतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा त्या बोनेबाईया थोडा वेळ स्वामी बसतात आणि नंतर स्वामी परत पुन्हा त्या लोणार तीर्थावर गोमुखाकडे जातात. तिथे स्वामी बसले असताना यांची तयारी होते, आयती होते आणि आयती झाली की नंतर लहान बोनीबाई आहे ते स्वामींना भोजनाकरता बोलवायला येते. ते आल्यानंतर स्वामींचं तिथे आसन पाहते, स्वामींना बोलवते. स्वामी जातात आणि तिथे स्वामींची आरोगणा होते. त्यानंतर स्वामींची गुडा विडा होते. मग नंतर स्वामी परत पुन्हा त्या मठामध्ये वायव्य कोणाला स्वामी बसतात. तिथे त्यांची मात्रा असते आणि ह्या परत पुन्हा अष्टतीर्थ करायला जातात.
अष्टतीर्थ करून येतात. त्यानंतर स्वामींची सायंकाळची वेळ होते आणि सायंकाळच्या वेळी सर्वचे सर्व लोक लोणारवरून मेहकरला जात असताना गुणीबाई म्हणतात की जीजी चला ना जाऊ. सर्व लोक निघाले तेव्हा स्वामी म्हणतात की बाई चला ह्या मात्रा. आणि नंतर त्या बाया सर्व साहित्य घेतात आणि स्वामी आणि बाया दोन्ही बाया त्या मेहकरला मुक्कामी येतात. लोणार मार्गे चोरून कुमते हरणे, गोसावे आवळा वेडे विजय केले. मार्गे जाता गोसावे नावे कसरमो स्वीकरिला. सिरिया पासे मार्गे विहीर, तेत पिंपळो याकडे आसन झाले. चरणक्षाडन झाले विडा झाला, गोसावे विजय केले. येनिये परते मार्गे कांटे तळी आसन झाले. चरणक्षाडन झाले उडा झाला विडा उडगविला, गोसावे विजय केले. गोसावे झुंजमालाचे या देवळा पासी पावले. पवेसी आसन झाले श्रीचरण प्रक्षाडन झाले. उडा झाला विडा झाला मग गोसावे विजय केले. तव पिंपळा पासे चोरू देखिले, गुणे बाई मनितले बामुन्य देव हो चोर आले. सर्वज्ञ मनितले बाई भेवो नको, तव ते सामोरे आले. तव गोसावी आते देखिले, अरे हे गोसावी रे गोसावी. म्हणून जुहारू करून भवंताले उभे राहिले. सर्वज्ञ मनितले काही गा महात्मे हो, जे होऊन आले तिथे का किजे ना नाजे. काही गोसाव्याच्या ठाई कैसे करावे. सर्वज्ञ मनितले ऐसे काही पाहता, हे आहे ते तुम्ही घ्या. हे भिक्षू महात्मे यासी अनेक कवणी देईल. जिजी हे गोसावीची नेसावे आणि गोसावीचे पांघरावे. जिजी गोसावी आवळा वेडे कैसे विजय केले. गोसाव्यासी सरिसे कोणी माणूस नाही. सर्वज्ञ मनितले महात्मे हो, तुम्ही असा नव्हे कायसी अवेड. गोसावी बोने वाया करवे विडा देवविला. ते चारी चारी पाने एक एक पोपट देत होती. गोसावी पुडवाटवा जाडूने तांबूळ दिले. मग तेथून गोसावी विजय केले. ते गोसाव्या ते विनवणी ते गोसाव्या ते बोडवीत निघाले. गोसावी त्या ते राहावित होते. परी ते न राहते. तेही म्हणितले जीजी आमचे पुढा अनेक असतील. ते मागा उखटे ते गोसाव्याच्या ठाई उपद्रव करीती. सर्वज्ञ म्हणितले तैसे येत कवने काय न करी. गोसाव्या सवेची आले. पुढा ते मागा गोसावे. ते सौंदरा संगमाची ये लवणीसी होते. ते या एरेरा खून झाले. व तेही म्हणितले हे गोसावी रे गोसावी रे. मग एरेरा तांबोळे झाले. एरेर गोसाविया सरिसेची निघाले. मारवड्यासी वाट पांके तव बोळवित आले. तेथून ते महारवड्याकडे गेले. गोसावी उजूची बाणे सुरासी विजय केले. अंक लोणार मार्गे चोर कुमती हरणे. लोणार मार्गी चोर कुमती हरणे. आता वेळ थोडा जास्त झाल्यामुळे रस्त्याने स्वामी येत असताना एका विहिरीजवळ पिंपळाचं झाड, त्या पिंपळाच्या झाडाखाली स्वामींना आसन झालं. स्वामींना गुडळा विडा झाला. थोडा वेळ स्वामी बसले आणि तिथून परत निघाले. मग थोडा दूर चालल्यानंतर पुन्हा काठीये एके तळी आसन. एका काट्याच्या झाडाखाली स्वामींना परत पुन्हा आसन झालं. तिथे गुडळा विडा झाला आणि त्यानंतर स्वामी निघाले.
तेव्हा लवणीला काही चोर होते, ते चोर समोर आले. तेव्हा बाई ओरडायला लागली की बाबा बाबा चोर. तेव्हा स्वामी म्हणतात की उगी असा घेऊ नका. आणि असं म्हटलं तर त्या शांत झाल्या. स्वामी पुढे झाले, समोर चोर आले आणि त्या चोर समोर स्वामी म्हणतात की तुम्ही जे करायला आले ते का करत नाही. तेव्हा ते म्हणतात की जीजी आपण गोसावी, आपल्याजवळ कसं काय असं करायचं पोपट. तेव्हा स्वामी म्हणतात की हे जे आहे आमच्याजवळ ते तुम्ही घेऊन टाका. आम्ही भिक्षुक मागत नाही, आम्हाला आणखी कोणी देतील. तेव्हा ते म्हणतात की नाही जी, हे गोसाव्यालाच असलं पाहिजे, गोसावीनेच वापरावं, गोसावीनेच पांघरावं. त्यानंतर स्वामी तिथे बसतात, तिथे ते चोरांनाही बसवतात आणि स्वामी बाईंना म्हणतात की बाई यांना सर्वांना विडा द्या. तेव्हा त्या बाई गुन्हे बाई त्यांना 4 पाणी एक पोफळ ते विडा द्यायला लागले. तेव्हा स्वामी म्हणतात की बाई आणा इकडं. आणि स्वामींनी तो पोफळ पूर्ण म्हणजे पुडवा टोवा तो पूर्णचा पूर्ण आपल्या हातात घेतला आणि त्या चोरांपुढे पूर्ण रिचवला. सर्वचे सर्व पानं आणि ते सर्वच्या सर्व सुपाऱ्या, जे पानाचं असलेलं साहित्य ते सर्व पुडवा टोव्यामधलं स्वामींनी त्यांना अर्पण केलं. त्यानंतर थोडा वेळ ते बसले. स्वामी ते म्हणतात स्वामींना की जीजी एवढा वेळ कसा काय केला. आणि केला तर केला, परत पुन्हा तुमच्यासोबत कोणी माणूस नाही. तेव्हा स्वामी म्हणतात की तुम्ही नाही का, तुम्ही आमच्या सोबतच आहात. तेव्हा ते म्हणतात की जी ते बरोबर आहे, आता चला. तेव्हा स्वामी पुढे निघतात. तेव्हा स्वामी म्हणतात की तुम्ही राहा, आम्ही निघू आमच्या हिशोबाने पद्धतीने. तेव्हा ते म्हणतात की नाही, आमचेही पुढे आहे, ते तुम्हाला त्रास देतील, त्यामुळे आम्ही तुमच्या सोबत येतो. आणि त्यानंतर ते स्वामींच्या सोबत निघतात. आणि समोर जे लवणीला एका ते सर्वचे सर्व चोर लपून बसलेले असतात. तेव्हा ते एकामेकाला खून करतात, आवाज देतात आणि ते बाहेर येतात. सर्वचे सर्व स्वामींना दंडवत करतात. अरे गोसावी रे गोसावी असं म्हणून स्वामींना नतमस्तक होतात. सर्वचे सर्व स्वामींच्या जवळ बसतात, स्वामी खाली बसतात. ते सर्व एकामेकांना पानं देतात, विडा होते आणि नंतर स्वामी तिथनं निघतात. आणि एक रस्ता महारवाड्याकडे फाटतो आणि एक मेहकरकडे. तेव्हा आपले सर्वचे सर्व चोर त्या महारवाड्याकडे निघून जातात आणि स्वामी बाणेश्वराच्या मंदिरामध्ये येतात. बाई आपल्या गुंफेमध्ये जातात आणि स्वामींचा मुक्काम बाणेश्वराच्या मंदिरामध्ये होतो. सिंहस्ता यात्रे जाणे सिंहस्तू आला, तो अवघा लोको त्र्यंबका सिंहस्ता यात्रेसे निघाला. गुन्हे बाई गोसाव्या ते विनविले, बामुन्य देव हो अवघा लोको त्र्यंबकेश्वरा सिंहस्ता यात्रेसे जातो असे. तरी तुम्ही चाला जाओ, सर्वज्ञ मैतले बाये चाला. मग गोसाव्यासी दुनीचे अंगे टोपरे सिविले, वाना बांधलिया मग तेही कणिक तांदूळ पोती भरू आदरेली. सर्वज्ञ म्हणितले बाये काय घेऊ नको, वाटेसी मिळेल. कोणे बाई म्हणितले बामन्य देवा, साना गावे बेसजून जोडे, तरी थोडे बहुत तरी घेऊ. सर्वज्ञ म्हणितले बाये हे पुढे जोडेल, परी तेही काही काही घेतलेची. मग गोसावी विजय केले अंक, सिंहस्ता यात्रे जाणे. सिंहस्ता यात्रे जाणे. त्यानंतर सिंहस्थ आला आणि सिंहस्थ असल्यामुळे सर्वचे सर्व लोक यात्रेकरता त्र्यंबकेश्वरला नाशिककडे निघाले. आणि निघाल्यानंतर बोनेबाई म्हणतात स्वामींना की जी सर्व मंडळी सिंहस्थाकरता त्र्यंबकेश्वरला जात आहे, तरी आपण जाऊ. तेव्हा स्वामी म्हणतात की चला जाऊ. तेव्हा त्या तयारी करतात, आयती करतात, सर्व काही सामान बांधतात आणि काही पदार्थ घेतात. तेव्हा स्वामी म्हणतात की बाई नको घ्या, हे पुढं जोडू, आम्ही तुम्हाला पुन्हा पुढे मिळवून देऊ. तेव्हा ते काही न काही थोडं थोडं साहित्य घेतातच. तेव्हा
स्वामी त्या बायांसोबत सिंहस्थाच्या निमित्ताने यात्रेकरता निघाले तेव्हा ते बाई म्हणतात की जे रस्त्यामध्ये लहान गाव लागतात, लहान गावामध्ये कुठे मिळते कुठे नाही मिळत, अशा करता हे असू द्या. आणि स्वामी काहीच बोलत नाही, उभे राहतात आणि सर्व मंडळींसोबत स्वामी निघतात आणि बोनीबाईही सिंहस्थ यात्रेकरता त्र्यंबकेश्वरला निघतात. नदी उपान हो त्यागू मार्गी बोनीबाई या मागा चालती, गोसावी पुढा येते एकुदे गोसावी मागा राहिले, गोसावी पेनी पावले, पेनी बोनीबाई या उतरवणी पैलाडे गेलिया, गोसावी उपानो पेडुनी तीतची प्रतिजुनी विजय केले, ऐसे मार्गी चालता बोनीबाई मागवते वास पाहिले, तव गोसाव्यांच्या श्रीचरणी उपान्न होणाये, गोसाव्या ते पुसिले वामुन्य देव हो उपानो काही केलिया, सर्वज्ञ म्हणितले बाये या नदीची या पहिली थडी राहिलिया, कटकटवा आम्हा पुढा सांगते ती का तरी आम्ही घेतो, सर्वज्ञ म्हणितले बाये जा तिया तेतची असती, मग ती मागोते गेली, उपानो घेऊन धावते आले, गोसाव्याच्या श्रीचरणी उपान्न होणाये, गोसाव्याच्या श्रीचरणी उपान्न हो ओळगविलिया, मग नदी देखती देत मागा राहती, उपान्न हो घेती, मग नदी उतरलिया गोसाव्यांच्या श्रीचरणी ओळगविती, ऐसे प्रतिष्ठानापर्यंत करीत आले अंक. नदी उपान्न त्यागू, नदी उपान्न त्यागू. त्यानंतर स्वामी बोनीबाईया सोबत पव्हा निघाला, त्या पव्यासोबत स्वामी बोनीबाईया निघाल्या. त्यानंतर स्वामी पुढे चालायचे, पाठीमागे बोनीबाईया चालायच्या आणि जिथे काही नदी आली असेल, एखादा नाला ओढ आला असेल, त्या ठिकाणी स्वामी त्या पायातल्या चपला काढून ठेवायचे. तिथे जे बोनीबाई होती, लहान बोनीबाई, धाकुटी बोनीबाई, ती त्या चपला घ्यायची, समोर जायची आणि नदीच्या पलीकडे गेले की मग ते स्वामींना अर्पण करायची, स्वामी पायात घालायचे आणि पुढे चालायचे. एक दिवस असंच जात असताना स्वामी मागे राहिले आणि बोनीबाई या पुढे निघून गेल्या. तेव्हा नदी लागली. नदीच्या पहिले स्वामींनी त्या पायातल्या चपला काढून ठेवल्या, नदी ओलांडली आणि नदी ओलांडून पलीकडे गेले आणि स्वामी चालायला लागले. तेव्हा बोनीबाई यांनी सहज स्वामींच्या पायाकडे पाहिलं, स्वामींच्या पायाकडे लक्ष दिलं आणि पायामध्ये चपला नाही. तेव्हा त्या म्हणतात की जिथे उपान्न कुठे आहे ती, तेव्हा ते म्हणतात की बाई ते नदी लागली तिथेच आम्ही काढून ठेवल्या. तेव्हा ते म्हणतात की कटकट बाबा, आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही चपला घेतल्या असत्या नाही का. तेव्हा ते स्वामी म्हणतात की बाई, त्या ठाकुट्या बोनीबाईला सांगतात की बाई जा, अजूनही त्या चपला तिथेच आहे, घेऊन या. त्यानंतर ते बाई धावत जाते, चपला घेऊन येते, स्वामींना त्या चपला अर्पण करते. स्वामी पायामध्ये चपला घालतात आणि जेव्हा जेव्हा नदी लागते तेव्हा तेव्हा बोनीबाई या स्वामींच्या पाठीमागे थांबतात. असे करत करत ते प्रतिष्ठानापर्यंत म्हणजे पैठण पर्यंत ते पोहोचतात. मार्गे प्रतिदिनी बोने गोसावी मार्गे विजय करिता, गाऊ पावती गावाबाहेर देवळी आसन होय, ते तपवा अपारू राहिला असे, तव कवने एकू लोकू गोसाव्यांचे सौंदर्य देखोनी, तांदूळ कणिक तूप दही दूध नारळ पाने पोपडे अपार घेऊन येते, गोसाव्यासी ओळगविती, गोसावे वनते वायू तुम्हाची लागेते घेया, हेर मागोते देया, मग ते लागे तेची घेती, हेर मागोते पाठविती, बोनीबाईया उपाहो निपजविला.
मग गोसाव्यासी आरोगण होय गुळा होय विडा ओळगविती मग आपण जेविती उदयासीचे या गोसाव्या कारणे ठेविती मग बोले बाई म्हणितले बामोन्य देव हो तुम्हा वारित वारित कणिक तांदूळ घेतले त्या मासी ओजेची झाले बा सर्वज्ञ मिळतले बाई इथून तुमचे वारिले होते की हे घेऊ नको पुढे मिळेल अंक मार्गी प्रतिदिनी बोले मार्ग मार्गी प्रतिदिनी बोने मग असं करत असताना नित्यदिनी ज्या ठिकाणी मुक्काम व्हायचा तिथे पव्वा उतरायचा लोक ज्या ठिकाणी भरपूर गर्दी राहायची अशा ठिकाणी स्वामींचा पण मुक्काम व्हायचा गुणेबाह्याचा मुक्काम व्हायचा आणि सायंकाळी लोक स्वामींचं सौंदर्य पाहून स्वामींचं लंबकर्ण विशाल नेत्र अजार बाहू या पद्धतीनं 32 लक्षणांनी युक्त असलेली स्वामींची सौंदर्यवान अशी मूर्ती पाहायचे आणि पाहिल्यानंतर स्वामींकडे ते आकर्षिल्या जायचे आणि स्वामींकडे आकर्षिल्या गेले की ते लोक आपल्याजवळ असलेले पदार्थ ते स्वामींना अर्पण करायला आणायचे सायंकाळच्या वेळी सर्व पदार्थ ते स्वामींच्या समोर ठेवायचे आणि स्वामींच्या समोर ठेवल्यानंतर स्वामी म्हणायचे की बाई यातलं तुम्हाला काय लागेल ते घ्या आणि बाकी ज्याचं त्यांना परत करा मग ते बोनीबाई घ्या जे त्यांना आवश्यक वस्तू असायच्या तेवढंच घ्यायच्या आणि बाकी सर्वचे सर्व पदार्थ ज्याचं त्याला परत करायच्या तेव्हा स्वामी त्या बोनीबाईकडे पाहतात आणि बोनीबाई म्हणतात की जिजी तुम्ही नको नको म्हणत होते तर आम्ही बळजबरीने काही कणिक घेतले काही तांदूळ घेतले काही गहू घेतले काही डाळी घेतल्या काही मसाल्याचे पदार्थ घेतले तेच आता आम्हाला वजन झालं जी तेव्हा स्वामी म्हणतात की बाई तुम्हाला म्हटलं होतं की ज्या ज्या गावात जाऊ तिथे तिथे आम्ही तुम्हाला मिळवून देऊ आता काय आता चला घेऊ असं म्हणून स्वामींचा पुढचा प्रवास रात्री व्याडी झाली स्वामींचा गुडरा झाला विडा झाला गुणेबाह्याचं भोजन झालं आणि रात्री मुक्काम तिथे निद्रा झाली दुसऱ्या दिवशी स्वामी पुन्हा निघाले पोवा निघाला आणि गुणेबाह्या निघाल्या रावस गावे महादेव पाटकाचा पाणी भातो बाबुड सिंगारोगण मग रावस गावा पव्वा गेला गंगेचे थडे पव्वा राहिला तो तीर्थाचा गाऊ तीत गोसाव्यासे आसन झाले गोनेबाई मात्रा ठेविली स्नान करून आलिया संप्रयोग होईल म्हणून आदिले दिसी अवघेची वेचिले गोसाव्या लागे काय ठेवितीची नाम म्हणून लवकरी रंदन करू निघालिया गोसावे सुधा स्वीकारली गोसावे सिद्धनाथासी महादेव पाटकाचे गुंफेसी विजय केले गोसावे दारसंका धरुणी ऐसे होनवोने पाहिले तव महादेव पाटक गुंफ्यांतू समोर बैसले होते तेही गोसाव्या ते देखले सावमे आले ये जोजी म्हणून दंडवत केले श्रीचरणा लागले गोसाव्या ते आपले गुंफ्यांतू घेऊन गेले गोसाव्याचे आसन झाले श्रीचरण प्रक्षालन केले गोसाव्याचे पाणी वाहतू बाबुड शेंगा आरोगण दिदली गोळा झाला गोसाव्याचे तेथची पौडू झाला गोनेबाई रंदन केले धाकुटी गोनेबाई गोसाव्याचे बोलावणे घेऊन गेली गोसाव्याचे आसन घातले बामुंड देव हो आजी बुकैले ती देऊ पैसा गोसाव्याचे श्रीमुख प्रक्षालन आरोगण झाले गोळा झाला विडा ओळगविला गतिया जेविलिया
सिद्धनाथा वाळवे पौहा उतरला होता, तेत वस्ते झाले अंक. रावज गावी महादेव पाटकाचा पाणी वाचून. बाबूड सिंगा आला. रावस गावी महादेव पाटकाचा पाणी भातो, बाबुड सिंगा आरोगण. त्यानंतर हा पौवा रस्त्याने निघाला. सर्व पौव्यांसोबत स्वामी आहेत, बोनेबाई आहे. त्यानंतर रावस गावला तो पौवा पोहोचला. त्या ठिकाणी स्वामींचा मुक्काम झाला. सकाळी सच स्वामींना तृषा भूक लागली. स्वामींनी भुकेची प्रवृत्ती स्वीकार केली. इकडे बोनेबाईया तो तीर्थाचा गाव. त्या बाया काही तीर्थ करायला गेल्या. त्यामुळे स्वामी तिथनं उठले आणि महादेव पाटकाच्या गुंफेमध्ये गेले. स्वामींनी दोन्ही दारसंख्या दोन्ही दरवाजाच्या हातात धरल्या, आतमध्ये डोकावलं आणि तो महादेव पाठक समोर बसलेले होते. ते स्वामींना पाहतात आणि स्वामींना नतमस्तक होतात. स्वामींना दंडवत करतात आणि म्हणतात की ये जोजी याची आतमध्ये. मग स्वामी त्याच्या गुंफेमध्ये जातात. महादेव पाठक स्वामींना बसायला आसन टाकतात. स्वामी आसनावर उपविष्ट होतात आणि नंतर स्वामी त्या महादेव पाठक स्वामींसाठी ताट तयार करतात. तिथे पाणी भाताची आरोगणा आणि बाबूड शेक्याची भाजी हे स्वामींना तिथे आरोगणा होते. त्यानंतर तो स्वामींना विडा देतो. विडा स्वामी स्वीकार करतात आणि थोडा वेळ स्वामींचा तिथंच निद्रा होते. इकडे बोनेबाईया तीर्थयात्रा तीर्थ करून येतात आणि तीर्थ करून आल्यानंतर भोजन तयार करतात. स्वयंपाक झाला आणि नंतर मग लहान बोनेबाईला त्या बोनेबाईया पाठवतात की स्वामीला बोलवू ना. आणि त्यानंतर स्वामीला ते बोलवायला येतात. स्वामी त्या बोनेबाईया सोबत जातात. तिथे स्वामींचं आसन होते. आसन झालं की तिथे त्या बोनेबाईया स्वामींना भोजन देतात. आज उशीर झाला जी, आम्ही तीर्थ करायला गेलो, त्यामुळे स्वामींना आज आरोगणेला उशीर झाला असं म्हणून त्या खंती करतात. नंतर स्वामींचं भोजन होते आणि नंतर गुळा विडा पान स्वीकार करते आणि नंतर स्वामींचा तिथे मुक्काम होतो. प्रतिष्ठानी बाईसा भेटी, मग तेथून प्रतिष्ठानाशी पव्वाला. या पव्या सांगा ते गोसावे प्रतिष्ठानाशी विजय केले. भोगावती चौकटीवरी गोसाव्यासी लोमता, त्रिचरणी आसन झाले. बोनेबाई मात्रा स्नाने केली, अष्टतीर्थया केलिया. मग मात्रा घेतली, गोसाव्या ते विनविले. बामुन्य देव हो, चाला गावांतू जाऊ. सर्व देव नितले, बाई तुम्ही जा, हे मागीला पडून येईल. ना बामुन्य देव हो, हे नगर थोरू. येते हाते हातून पाविजे, तुम्ही चुकाल. सर्व देव नितले, बाई हे येईल ऐसे चोजवित. मूर्ती पुढा गेली, बाईसाचे गुंफेती आले. बाईसाची त्याची ओळखी होती, बाईसाची भेटी झाली. मग बाईसा पुढा गोसाव्यांचे गुणविषेक सांगू लागली. आहो नागूबाई, आम्हा सांगा ते एक मोन्य देव असती. गोसाव्याची या लीळा सांगू आदरलिया. काही सांगू तयाचे सौंदर्य, काही सांगू तयाचे लावण्य, काही सांगू तयाचे सामर्थ्य. ऐसी या गोसाव्याची या आश्चर्याची या गोष्टी सांगू लागली. चोराची गोष्टी सांगितली, म्हैसियाची गोष्टी सांगितली. इतुलेनी बाई सासू वेदू संचरला. बाईसे म्हणितले, ते कौनी ठाये असतील. बोनेबाई म्हणितले, ना भोगावती राहिले असती. मग बोनेबाईया छाया गोपाडी बिडार केतले. मग बाईसे भिक्षेसी गेली, भिक्षा करुणी आले. तांबवटी तुळशी होतिया,
वामदेवाचे गुंफेसी निघाले तव गोसावी भोगावतीची एक हांडे हुनी विजय करिता ते गोसाव्यांच्या श्रीचरणे उपान्न हो श्रीमुकुटे दुनीची अंगी श्रीकरे करुणी ऐसी पुढा धरिले असे तव नरसिंहाची पोळी पहिलीकडे गोसावी पश्चिमेले वाटाची विजय करिता ती तीत बाईसाचे भेटी झाले बाईसे गोसाव्या ते देखिले आणि उभे राहिले बाईसे म्हणितले हे पुरुकई नगरीचे नवहती होणे बाई सांगितले ते होती बाईसी पुसिले आपण काय मेहंकराकडून येत असिजे गोसावी श्रीमुकुटे मानिले आपल्या सांगाते काय दोघी एकी बाई असती गोसावे श्रीमुकुटे मानिले आपल्या नाव काय मोन्न देव पुढते गोसावे श्रीमुकुटे मानिले तरी चाला जाओ आमची गुंपेसी गोसावी विजय केले बाईसे पुढा गोसावी मागा बाईसे पाय पुसले ओट्या खाले बैसावया घातले गोसाव्याचे आसन झाले मग हंसुबाई ते म्हणितले हंसुबाई महात्म्यासी पाणी भातू द्या दिदला मग गोसाव्यासी दुधी करंटा पाणी भाताची आरोगण झाले मग बाईसे गोसाव्या ते पुसू लागले बामुन्य देव हो आपण महात्मेय आपणासी कायसा त्र्यंबको हे प्रतिष्ठा नगर भरवे येत पिंपळेश्वरा सारिके तीर्थ आपण येत असावे येत आपल्या मनावे कोणी लोक न म्हणावे येत पाणी भातू घ्यावा भोग नारायणी निद्रा करावे आपल्या काय करावे असे त्र्यंबको आपण राहायचे तीतचित त्र्यंबको गोसावी भोग नारायणी विजय केले गोसाव्या लागे अंतरोया बाईसी झाडे दिदली गोसावी पौडो स्वीकरिला अंक प्रतिष्ठानी बाईसा भेटी प्रतिष्ठानी बाईसा भेटी त्यानंतर रावसगाववरनं बोनेबाईया पौबा आणि स्वामी निघाले पौव्यासोबत स्वामी भोगावती पर्यंत आले आणि त्यानंतर बोनेबाईया समोर निघाल्या स्वामी म्हणतात की बाई तुम्ही पुढे जा आम्ही येतो मागून तेव्हा बोनेबाईया म्हणतात की तिची एक गाव एक शहर खूप मोठा आहे इथं हात सरळ हात न सरे इथं कोणी जर चुकला तर तो लवकर सापडत नाही जी तेव्हा स्वामी म्हणतात की बाई आम्ही असे येऊ चोचवीत आम्ही असे विचारत येऊ तेव्हा त्या बोनेबाईया या पुढे निघून येतात ते भोगावतीला मात्रा ठेवतात आंघोळ करतात नंतर मात्रा घेऊन पुढे येतात आणि बाईसाची आणि त्यांची उडकी राहते तर बाईसाच्या गुंफेमध्ये येतात बाईसाजवळ बसतात आणि स्वामींचं गुणवर्णन सांगायला लागतात अहो बाई आमच्या सोबत एक महात्मे आले काय सांगू त्याचे सौंदर्य काय सांगू त्याचे औदार्य असे ते गुणविषयक करायला लागले आणि स्वामींचं ते गुण वर्णन जसं करायचं तसे बाईसाला आवडी उत्पन्न व्हायला लागली तिला वाटायला लागलं की मला केव्हा भेट होईल अशी तिच्या मनामध्ये स्वामींबद्दल आवडी उत्पन्न झाली त्यानंतर त्या आपल्या उठतात आणि कोणत्या मंदिरात भोगावती छाया गोपाळाच्या मंदिरामध्ये त्या मुक्कामाला जातात त्यानंतर भोगावतीवरनं स्वामी येत असताना बाईसाही आपल्या गुरुच्या भेटी करतात गुरुचं नाव काय वामदेवाच्या भेटी करतात जात असताना तेव्हा स्वामींची आणि त्यांची भेट रस्त्यामध्ये होते तेव्हा ते बाईसा स्वामींकडे पाहते आणि स्वामींकडे पाहिल्यानंतर ते म्हणते की हे पुरुष या शहरातले नाही आमच्या गावचे नाही तेव्हा बोनेबाईयांनी जे सांगितले ते हेच पुरुष असतील
मग ते बाईसा स्वामींसोबत बोलायला लागते. स्वामींना विचारते की तुम्ही कुणीकडून इकडून मेघरवरून आले. तेव्हा स्वामी डोकावरून होकार देतात की आम्ही मेघरवरून आलो. तेव्हा गोनेबाई म्हणजे स्वामींना बाईसा विचारते की जेजे तुमच्यासोबत काही 2-3 बाया आहेत. स्वामी पुन्हा होकार देतात आणि त्यानंतर म्हणतात की चला माझ्या गुंफेत जाऊ. मग स्वामींना ती आपल्या गुंफेमध्ये आणते. स्वामींना बसायला पाय पुसणे टाकते आणि स्वामींना त्या आसनावर बसवते. स्वामी बसल्यानंतर आपल्या बाईसा हंसूबाईसाला म्हणते की बाई स्वामींसाठी या गोसाव्यांसाठी पाणी भात आण. मग दुधीकरंट्यामध्ये हंसूबाईसा स्वामींसाठी आरोगणा पाणी भाताची आरोगणा आणते. त्यानंतर स्वामींचे तिथे भोजन होते. भोजन झाल्यावर स्वामींना झोपण्याकरता एक जाडी घोंगडं टाकते. त्या घोंगड्यावर स्वामींचा रात्री मुक्काम होतो. त्या गोनेबाईयांची तिकडे ती वाट पाहत राहतात. स्वामी तिकडे न जाता बाईसाकडे स्वामींचा मुक्काम होतो. त्र्यंबका न वचने एरीकडे बोने बाये रंजने केली. गोसाव्याची मध्याने की रात्री वाट पाहिली. मग म्हणितले हे थोर नगर मोन्य देव चुकले. परी चुकती किरुना तरी कवनी ठाई जेविले असती. आणि काय ऐसे व्यवस्थोनी आपण जेविलिया. मग उदयाचे गोसावे बाईसाचे गुंफेसे विजय केले. बाईसी कवाडा आडोट्या खाली पाय पुसणे बैसावया घातले. गोसाव्यासी आसन झाले तव सवडीसीची बोने वाया आलिया. बाईसा ते म्हणू लागलिया नागूबाई नागूबाई आमचे मोंडे देवने येतीची. हेच रंधन होय आणि येती काली न येतीची. तरी काय हे थोर नगर म्हणून चुकले. परी चुकती किरू ऐसे नव्हती. तरी काय कवनी जेवावया नेले. तव बायसे म्हणितले ते पुरुक भले तेत असते. महात्मे नव्हती जेत गेले तेची. ऐसे जव जव बायसे म्हणती तव तव हंसुराजू उंबरे यावरे बैसोनी. भित्री गोसाव्याकडे पाहती आणि त्याकडे पाहती आणि मुरकी मुरकी हसती. तव तिया उपांडव देखिलिया सामोरिया आलिया. तव ते गोसाव्या ते देखिले आणि बाईसावरे घांगायले. हे काय हो नागूबाई आमचे बोलणे देव येते असती. म्हातरी तू सांगसे ना आमचे मोन्य देव तुम्ही चाडविले. सर्व ते म्हणितले बाई हे येत असे. मग गोसाव्या ते म्हणितले चाला चाला बा मोन्य देया सांगा तो निघाला. मग ते हे श्रीचरणे उपांडव मिळविलिया. गोसावे म्हणितले बाये चाला. मग बायसे म्हणितले बा मोन्य देव हो येत येई जे हो. हे बिडार आपले म्हणजे हो आंबे पडिताळी जे हो. पुण्य लोक न म्हणे जे हो. गोसावे विजय केले पुढे बोने बाईया. या मागे गोसावे गोसाव्या मागे बाईसे. बाईसे गोसाव्याची व्यावृत्ती करीती. वा आपण महात्मेया आपण या कायसा त्र्यंबको. जेतची महात्मे तेतची त्र्यंबको. तीर्थची सगळे तीर्थे हे प्रतिष्ठान नगर बरवे. पिंपळेश्वराच्या सारखे तीर्थ चक्रतीर्थ. गोरेश्वरा सारखे तीर्थ मुदा दैत्या सारखे तीर्थ. ऐसी व्यावृत्ती करीते लोणार खांडीवर गेले. लोणार खांडीपासी राहिले. लोणार तीर्थी पौवा उतरत होता. तीर्थ गुडगिया एतुकिया पाणी आणतो.
गोसावी विजय केले आणि सर्वज्ञ म्हणितले बाई आता हे त्र्यंबकासी नये तव बोले बाई म्हणितले काबा नय्या तुमचे ने आम्हासी त्र्यंबकू होता तीर्थ होते सर्वज्ञ म्हणितले ना बाई आता हे नये या लागे तुका ऐसा त्र्यंबकू येतची आना म्हणून गोसावी मागुते गेले थैडिये विजय केले मग धाकुटे बोने बाई नागाईसे ती एले थडीसी उपानो घेऊन आले गोसाव्यांच्या श्रीचरणे ओळगविलिया मग म्हणितले बाबून देव हो आमचे उकटे घुमटे पोटे सामा विजय हो आम्ही येऊ तव येतची असा मग गावा जाऊ गोसावी उभेची मग तिया निघालिया मग गोसावी बायसाकडे विजय केले बायसी गोसाव्या ते प्रतिनिया देखिले ते लोणार खांडीची या टेकावरी उभे ठावणी पाहते होती गोसाव्या ते देखिले आणि हरखेली सामोरे आले भले केले बामुन्य देव हो राहिले ती आपण महात्म्या आपणयासी कायसा त्र्यंबकू जेतची महात्मे चेतची त्र्यंबकू हे प्रतिष्ठान नगर बर्वे पिंपळेश्वरू ढोरेश्वरू चक्रपाणी केदारो मुधादत्यो येतेची सकळे तीर्थे ऐसे व्यावृत्ती करते पुढा ते मागा गोसावे ऐसे भूकेसे घेऊने आले पाय पुसणे घेऊने बैसावया घातले मग हंसराजे बाईसासी पूजा केली बाईसे गोसाव्याची दृष्टी समोर बैसली मग गोसाव्यासी पाणी भाताची आरोगण दिदली मग बाईसे म्हणितले वामुन्य देवा आपण जवये नगरी असी जेल तव येत पाणी भातो घ्यावा विळच्या भिक्षा मागोने तैसे जेवावे भोग नारायणी निद्रा करावे हे आपले ऐसे मानावे ऐसे पुढते पुढते म्हणितले गोसावे मानिले मग भोग नारायणी पोडो स्वीकरिती त्र्यंबका नवचने त्यानंतर स्वामींचा मुक्काम बाईसाकडे झाला रात्री बराच वेळपर्यंत मध्यान रात्रीपर्यंत मुनीबाई यांनी स्वामींची वाट पाहिली स्वामी न आल्यामुळे ते मध्यान रात्री त्यांनी भोजन केलं आणि ते मनामध्ये विचार करतात की हे मोठं शहर आहे या शहरामध्ये स्वामी कुठे भुलले असतील कुठे काही वाट चुकली असेल म्हणून आले नसतील परंतु स्वामी तर कसे नाही विचारत आले असते पण तरी का आले नाही म्हणून ते रात्रभर विचार करत राहिले नंतर सकाळीच उठल्या आणि बाईसाकडे गेल्या बाईसांना म्हणते बाई तुला काल ज्या महात्म्याचे महात्म्य सांगितले ते महात्मे मात्र रात्री आमच्याकडे आले नाही रोज आम्ही रात्री स्वयंपाक करून ठेवायचं आणि रात्री ते बरोबर वेळेवर भोजनाकरता आमच्या बिडाराजवळ यायचे परंतु रात्री काही आले नाही तरी माहिती नाही एवढं मोठं शहर आहे या शहरात कुठे भुलले का काय झालं परंतु ते भुलणार नाही आम्हाला त्याची पूर्ण कल्पना आहे तरी माहिती नाही ते कुठे गेले असं म्हणतच आहे तर हंसुबाईचा हे स्वामींचं आसन ओट्याखाली पाय पुसण्यावर कवळाच्या पाठीमागे होतं हंसुबाईचा स्वामींकडे पाहतात त्या दरवाजाकडे त्या कवाडाकडे पाहतात आणि गुणीबाईकडे पाहून हळूहळू हसतात आणि असं एकदा दोनदा तीनदा झालं तेव्हा गुणीबाई यांना काहीतरी शंका आली त्यांनी इकडे पाठीमागे पाहिलं तर स्वामींच्या त्यांना चपला दिसल्या आणि त्या उभ्या झाल्या दरवाजाच्या मागे पाहतात तर स्वामी कवळाच्या मागे त्या ओट्याच्या खाली पाच पुस्तकावर बसलेले आहे तेव्हा गुणीबाई त्या बाईसांना रागवायला लागतात का बाई आमचे स्वामी गोसावी तर असताना तू आहे नाही किंवा मला दिसले नाही असं कसं काय म्हटलं इथे आहे म्हणून आम्हाला सांगायला पाहिजे होतं ना आम्ही स्वामींना किती पाहिलं किती वाट पाहिली त्यानंतर
गोनेबाई म्हणतात की चला जी सर्व पोहा निघाला, सर्वची सर्व मंडळी त्र्यंबकेश्वरला जात आहे तरी चला सोबत. तेव्हा गोनेबाईंसोबत स्वामी म्हणतात की चला बाई. आणि असं म्हटल्यानंतर बाईसा स्वामींच्या मागे मागे येतात. स्वामींना म्हणतात की जीजी हे मात्र शहर जे पैठण आहे हे शहर सुंदर आहे, या शहरामध्ये बरेच तीर्थ आहेत. त्यानंतर चक्रतीर्थ, पिंपळासारखे देऊळ, धोरेश्वरासारखं तीर्थ आहे. आणि त्यानंतर तुम्ही परमेश्वर आहात, तुम्हाला कशाला त्र्यंबक पाहिजे, तुम्ही जिथं आहात तिथंच तो त्र्यंबक आहे असं म्हणून स्वामींना ती पुन्हा पुन्हा विनंती करते. समोर गोनेबाई आहे, पाठीमागे स्वामी आहे आणि त्याच्या पाठीमागे बाईसा चालत आहे. हे सर्वचे सर्व लोणार तीर्थापर्यंत पोहोचले आणि स्वामी त्यानंतर त्या पाण्यामध्ये उतरतात. गोनेबाई या पुढे स्वामींच्या चपला एक लहान गोनेबाई घेते आपल्या हातात आणि स्वामी पाठीमागे चालत आहे, गोनेबाई या समोर चालत आहे आणि बाईसा मात्र पाठीमागेच थांबल्या. थोड्या दूर गेल्यानंतर गुडघ्यावर पाणी आलं आणि त्या गुडघ्यावर पाण्यामध्ये उभे राहिल्यानंतर स्वामी म्हणतात की बाई आता आम्ही नाही येणार. तेव्हा स्वामींना ते म्हणतात की बाई म्हणजे स्वामी जीजी स्वामी तुम्ही येत होते म्हणून आम्हाला त्र्यंबकेश्वर घडत होतं जी, आता तुम्ही येणार नाही तर आम्हाला त्र्यंबकेश्वर कसं घडेल. तेव्हा स्वामी म्हणतात की बाई तुम्ही जा आणि आमच्यासाठी एवढूसा त्र्यंबक घेऊन या, येताना छोटासा त्र्यंबक आमच्यासाठी दर्शनाला घेऊन या असं म्हणून स्वामी थांबतात. तिथे लहान गोनेबाई आहे, तिच्या हातात त्या स्वामींच्या चपला आहे, पादत्राणी आहे. ती धावत येते आणि इकडल्या त्या खडीवर येऊन ते पादत्राणी ठेवते. स्वामी परत येतात, पायामध्ये त्या चपला घालतात आणि स्वामी परत होतात. तेव्हा स्वामींना ते गोनेबाई म्हणतात की जीजी आतापर्यंत आम्ही तुमच्या सोबत होतो, आमच्या मनामध्ये काही ओघ नसलं, आमच्या मुखातून काही कमी अधिक शब्द निघाले असेल, तुम्हाला चालताना बोलताना काही वाकडं बोलण्यात आलं असेल तर आम्हाला क्षमा करा असं म्हणून गोनेबाई या स्वामींना दंडवत करतात आणि गोनेबाई या पुढे निघतात. स्वामी इकडे पाठीमागे पैठणकडे येतात. तेव्हा उंच टेकडावर बाईसा उभी असते आणि बाईसा स्वामींना पाहते आणि अत्यंत हर्षान्वित होते, आनंदित होते. स्वामी बाईसापर्यंत जातात आणि स्वामी बाईसाजवळ गेल्यानंतर बाईसा म्हणतात की भले केले जी आपण त्र्यंबकेश्वरला गेले नाही. हे पैठण एवढं सुंदर शहर आहे, इथे बाणेश्वरा आपले बोलते भोगावती सारखे तीर्थ, त्यानंतर वटेश्वरासारखे तीर्थ, इथे अत्यंत सुंदर मंदिर आहेत, देवळे आहेत. त्यामुळे तुम्ही जिथं राहाल तिथे तो त्र्यंबक आहे जी असं म्हणून बाईसा स्वामींना आपल्या गुंफेमध्ये आणते. स्वामींना ओट्याखाली बसायला आसन टाकते. पाय पुसण्यावर स्वामी बसतात आणि हंसूबाईला म्हणतात की बाई स्वामींना आरोग्यना द्या. मग हंसूबाईसा त्या दुधी ग्रंथ्यामध्ये पाणी भाताची आरोग्यना देते. थोडा वेळ बाईसा स्वामींच्या जवळ बसते. स्वामींची आरोग्यना होते, गुणराग होते, विडाग होते आणि त्यानंतर बाईसांचं भोजन होते. बाईसा हंसूबाईसा यांचं भोजन होते आणि तिथे स्वामींचा भोग नारायणाच्या मंदिरामध्ये त्या सांगतात बाईसा की जिथे आपण भोग नारायणाच्या मंदिरामध्ये रात्रीला मुक्काम करा, दिवसा दुपारी भिक्षा मागून आम्ही आणू, ते तुम्ही भिक्षेचं भोजन करा, सायंकाळी व्याडीला पाणी भाताची आरोग्यना करा आणि तुम्हाला जेवढे दिवस इथे बरं वाटेल, चांगलं वाटेल तेवढे दिवस तुम्ही राहा, आम्हाला फरक समजू नका, आम्हाला आपलं समजा असं म्हणून ते बाईसा पुन्हा पुन्हा स्वामींना विनंती करतात. दंडवत हो जय जय चक्रधरा, जय जय चक्रधरा, काही
दिशा उजळल्या काही दिशा उजळल्या पावन झाली धरा पावन झाली धरा कुठे फळकते निशान अंबरी करदत संदेशा कुठे फळकते निशान अंबरी करदत संदेशा आठशते नव क्रांती घडली महाराष्ट्र देशा जय जय चक्रधरा जय जय चक्रधरा काही दिशा उजळल्या पावन झाली धरा कुठे मीतनी चर्चा होई भेट काळ सदनी चक्रधरांच्या तत्वज्ञाना पडता ती कानी जय जय चक्रधरा जय जय चक्रधरा काही दिशा उजळल्या पावन झाली धरा घरा घरातून विषमतेतून मानव हा जगतो त्या विषमते समविज्ञानी संत साधू पाहतो जय जय चक्रधरा जय जय चक्रधरा काही दिशा उजळल्या पावन झाली धरा धरा प्रेम मनी भूतमात्रांचे धरा प्रेम मनी भूतमात्रांचे दया हृदयी ठेवा
अनित्य हा संसार मानवा प्रेम नित्य ठेवा जया जया चक्रधरा जया जया चक्रधरा काही दिशा उजळल्या पावन झाली धरा रोग्याची करी आत्मीयतेने रोग्याची करी आत्मीयतेने सेवा दिनराती कधी भेटता साधू साधू आनंदे गाती जया जया चक्रधरा जया जया चक्रधरा काही दिशा उजळल्या पावन झाली धरा शाश्वत पद जर हवे तुला तर शाश्वत पद जर हवे तुला तर कर ईश्वर भक्ती सर्व परीने लाभे मग मुक्ती जय जय चक्रधरा स्वामी त्यांनी ऐका परम प्रीती महानुभाव दर्शन नावाचे महानुभाव पंथामध्ये YouTube चॅनल आहे. ते YouTube चॅनल जे आहे ते त्या YouTube चॅनलचे मुख्य संपादक इथे आलेले आहेत. माननीय श्री दिनेश जी येवले साहेब हे इथे आलेले आहेत आणि या चॅनलचे मार्गदर्शक आदरणीय श्रद्धेय पूजनीय आचार्य श्री बांधकर बाबाजी मार्गदर्शक आहे. येवले साहेब हे बाबांचे शिष्य आहे. तरी बाबाजी त्यांना आज शुभेच्छा देत आहे, आशीर्वाद देत आहे आणि सांगत आहेत की बाबा तुमच्याकडून साहेब तुमच्याकडून अशीच धर्मसेवा नेहमी घडत राहू. तुम्हाला जर महानुभाव पंथाचा कोणताही कार्यक्रम पाहायचा असेल तर तुम्ही YouTube वर मोबाईल मध्ये YouTube आहे YouTube वरती सर्च करू शकता. मराठीमध्ये लिहायचं परमप्रीती महानुभाव दर्शन. परमप्रीती महानुभाव दर्शन हे नाव YouTube वर टाका तर तुम्हाला लगेच तिथे महानुभाव पंथाचे सगळे कार्यक्रम येतील. त्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा कारण की ते आपल्या पंथी आहे. आपल्या बाबांनी त्यांना मार्गदर्शन करून एक चॅनल उघडलेला आहे. मार्गदर्शक बाबा असल्यामुळे आपण सर्वांनी
त्या चॅनलचं जे काय सबस्क्राईब वगैरे जे असेल ते करा आणि सर्वांना विनंती आहे की सर्वांनी कार्यक्रम त्या YouTube चॅनलवरती पाहत जा. धर्माचे कार्यक्रम आहेत ते सगळ्यांनी पाहत चला, महत्वाचं आहे. चला आता सर्वांनी देवपूजा करून घ्या. आता पूजनीय आचार्य श्री बांधकर बाबा व व्याकरणाचार्य राजशास्त्री बांधकर हे दोघ जण साहेबांना त्यांच्या कार्याबद्दल त्यांचा सत्कार करत आहेत. जे उभे आहेत त्यांनी टाळ्या वाजवू शकतात आणि जे खाली बसले त्यांनी टाळ्या वाजवू शकतात. धर्माचं खूप सुंदर काम करत आहे. YouTube वरती चॅनल आहे. 3.5 लाख लोक त्यांचा प्रत्येक कार्यक्रम पाहतात आणि ही फलश्रुती फक्त हे जे केलेलं आहे फक्त एका महिन्यामध्ये केलेलं आहे. मागच्या 24 तारखेला मागच्या महिन्याच्या 24 तारखेला हे सुरू झालं आणि लगेच या एका महिन्यामध्ये त्यांनी 3.5 लाखापर्यंत त्यांचे विमर झालेले आहे. चला त्यांना देवपूजा करायची.